तर ताई तुमचं नाव काय म्हणले? माझं रुपाली संजय बाजारे. बाजरे गाव? गाव भावडी. हां. आता आम्ही पहिल्यांदाच केलं हे बीट. अक्षय सीडचं अक्षय सीड प्लुटोचं. हां. तर म्हणजे एकदम चांगला माल निघाला आम्हाला आणि रोगराई नाही काय नाही. एक नंबर माल निघाला म्हणजे बीट पण दाट आले चांगलं बोलू. हां हां. आणि एकसारखी साईज निघाली. एकसारखी साईज निघाली. बरं, बदला वगैरे काय तसं काय नाही? बदला वगैरे एकच पिशवी निघाली. 26 पिशव्या निघाला आम्हाला. एकच पिशवी बदल्याची निघाली. माल एक नंबर निघाला. सगळे लोक विचारतात आम्हाला कुठलं बियाणं होतं म्हणून. बरं, आज 6 तारीख आहे, 6/12/2024. तर आज रोजी आपण प्लॉटमध्ये आहेत. तर आज रोजी बाजार काय म्हणले? आज 500 रुपये बाजार आहेत. हा, मी बाजारभाव पण चांगला आहे. तर तुम्ही अक्षयच्या बीटविषयी खुश आहात का? म्हणजे हो, खुश आहे आम्ही. हा, बरं, इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशाल? आम्ही सांगू ह्याच कंपनीचं बीट वापरा म्हणून. बीट घ्या आणि असा प्लॉट आमच्यासारखा तयार करा तुम्ही. एक नंबर प्लॉट आहे. आम्हाला काही जास्त काही खर्च नाही आला, काय नाही याच्यातून. कमी खर्चात जास्त उत्पादन निघाले. उत्पन्न पण चांगलं निघाले आणि उत्पादन पण चांगलं निघाले. ठीक आहे. माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. माझं नाव संकेत गोकुळ सोनवणे, राहणार जवळ कडलक, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मी 1.5 एकर बीट लावलेलं आहे. अक्षय सीड प्लॉटो. एकदम चांगलं उतरतं, सगळं व्यवस्थित. 1.5 एकर प्लॉट केलेला आहे मी. उतार चांगला आहे. साईज पण अशी साईज आहे एकदम चांगली. भरपूर जणांनी विचारलं कोणती कंपनी काय, मी सांगितलं, सगळा सल्ला दिला. मार्केटमध्ये लेवल पण चांगली आहे, आकार पण चांगला आहे, उतार पण चांगला आहे. म्हणजे कोणतेही लावण्याला कोणतीही हरकत नाही त्याच्यात. एकदम मस्त कंपनी आहे आणि उतरायला पण प्रॉब्लेम नाही. म्हणजे प्रत्येक बियाणं उतरतंच, फ्लॉप कोणतं जात नाही. आकार चांगला. आज 10/12/2024 याला मार्केट कमसे कम 38-39-40 रुपये मुंबई माझं विकतं. आत्तापर्यंत मी जास्त काही मार्क काढलेला नाही. 100-1 गोण गेलेली माहिती नाही दिवसामध्ये. प्लॉट चांगला येतो आणि बाजारभाव पण चांगले पडतात आणि मागणी भरपूर आहे. भरपूर जण म्हणतात, मॉलवाले, मुंबईवाले व्यापारी भरपूर जण येतात, आम्हाला ते असं तसं हे रेट देतो, ते रेट देतो. एकदम चांगलं आहे आणि सल्ला घ्यायला पण भरपूर जण येतात, नाही का? कसं काय, कसं लावलं आपण, काय असं तसं येते. शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगता? आम्ही शेतकऱ्यांना सांगतो कंपनी एकदम चांगली, लावायला हरकत नाही. माल भरपूर निघतो आणि थोडंफार दाड पण जर झालं तर उतार चांगला येतो. साईज वगैरे सगळी व्यवस्थित होती. अडचण कोणतीच येत नाही का? पाणी दिले ना. आता माझं 2 महिन्याचं पीक झालेलं आहे साधारण. मी 100 गोण काढले, अजून 250-1 गोण 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये निघत.